Hello everyone, my name is Pratham. I'm an assistant professor in chemistry, and today we learn about a very interesting topic. हा जो टॉपिक आहे हा आपण क्लास 11 मध्ये किंवा लोअर क्लासमध्ये पण शिकलो असणारच. मॅक्झिमम हा टॉपिक केमिस्ट्री प्रॅक्टिकलशी रिलेटेड आहे, पण हा फक्त केमिस्ट्री पुरताच रिलेटेड नसून हा एनी सायन्स फील्डमध्ये पण आपण यूज करू शकतो. तर टॉपिकचं नाव आहे मेथड्स ऑफ एक्सप्रेसिंग कॉन्सन्ट्रेशन्स. या टॉपिक मध्ये आपण काय बघणार नक्की? तर बघायला गेलं तर आपण मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय आणि कॉन्सन्ट्रेशन टर्म्स कोणकोणते आहेत आपण ते बघणार आहे. तर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नक्की काय असतं? तर कॉन्सन्ट्रेशन हा बघायला गेलं तर काय असणार आहे की अमाऊंट ऑफ, सिंपल बघायला गेलं तर अमाऊंट ऑफ सोल्यूट इन अ सोल्युशन आपण असं सांगू शकतो की अमाऊंट ऑफ सोल्यूट किती प्रेझेंट आहे त्या सोल्युशन मध्ये, हे आपण एक्सप्रेस करायचा प्रयत्न करतो एका सिंपल वेने. त्याच्यामध्ये आपण जनरली खूप वेगळ्या प्रकारचे टर्म्स यूज करतो, कॉन्सन्ट्रेशन टर्म्स यूज करतो. त्याच्यामधला पहिला टर्म्स आहे आपला मास पर्सेंटेज. सो नावावरूनच आपलं समजतंय की याचा फॉर्म्युला काय असणार आहे किंवा हा काय एक्सप्रेस करतोय. तर याचा फॉर्म्युला असणार आहे, इट इज द रेशो ऑफ mass of solute to the total mass of solution multiply by 100. फॉर्म्युला पण सोपा असणार आहे. फॉर एक्झाम्पल फॉर्म्युला बघायला येतो काय असणार आहे, मास पर्सेंटेज इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन मल्टिप्लाय बाय 100. तर बघा इथे आपल्याला 2-3 वेगळ्या प्रकारचे आता आपण टर्म्स किंवा डेफिनेशन आपण लिहू शकतो. त्याला पहिले नोट डाऊन करून घेऊया. काय काय बघितलं बाबा याच्यामध्ये? बघा आपल्या 2-3 वर्ड्स आले असतील. एक आलं सोल्यूट, दुसरं आपण याच्या ऐकलं सॉल्वंट, जो याच्याशी निगडीतच टॉपिक आहे, आणि थर्ड वन आपण बघतो याच्यामध्ये सोल्युशन, जो आपण हा वर्ड एक यूज केलेला आहे. बघा इथं आपण सोल्युशन वापरलं, सोल्यूट वापरलंय. तर आपण ह्याला टॉपिक फक्त डिस्कस करून घ्या. सोल्यूट काय असतो? जो सोल्युशन मध्ये लेस अमाऊंट मध्ये प्रेझेंट असतो, जो लेस अमाऊंट मध्ये प्रेझेंट असतो त्याला म्हणतो आपण सोल्यूट. सॉल्वंट काय? जो मोर अमाऊंट मध्ये प्रेझेंट असतो. आणि सोल्युशन काय असणार आहे? सोल्यूट अधिक सॉल्वंट. जो मोर अमाऊंट मध्ये असतो तो असतो सॉल्वंट, जो लेस अमाऊंट मध्ये प्रेझेंट असतो तो असणार आहे सोल्यूट. फॉर एक्झाम्पल साठी आपण घेऊया, एक्झाम्पल साठी फक्त सॉल्ट घेतला आपण, वॉटर मध्ये डिझॉल्व केलं, त्याला आपण काय म्हणतो सॉल्ट, सॉल्टी वॉटर. तर सॉल्टी वॉटर काय? सोल्युशन झालं. सॉल्टी वॉटर काय झालं? सोल्युशन झालं. सॉल्ट काय झाला? फक्त सोल्यूट झाला, कारण आपण कमी प्रमाणात वापरणार. आणि सॉल्वंट काय? वॉटर आहे. अजून बघायला गेलं त्याच्यामध्ये काय असतं की जो डिझॉल्व करतो त्याला सॉल्वंट म्हणता, जो डिझॉल्व होतो त्याला सोल्यूट म्हणता, आणि सोल्यूट प्लस सॉल्वंटला
आपण सोल्युशन म्हणतो. मॅक्झिमम सोल्युशन काय असतं, होमोजिनियस असतं. आता नेक्स्ट आपण बघूया. त्याच्या पहिला आपण एक एक्झाम्पल पण घेऊन घेऊ. फॉर एक्झाम्पल 5 grams of salt in a 100 grams of solution. तर बघा याच्यात काय आणि कसं काय ओळखायचं की सोल्यूट कोणता आहे, सोल्युशन कसं काय. तर बघा इथे काय 5 ग्रॅम सॉल्ट दिलेलं आहे. तर 5 ग्रॅम सॉल्ट काय आहे, कमी प्रमाणात आहे ऍज कम्पेअर टू 100 ग्रॅम्स पेक्षा. म्हणजे 5 ग्रॅम काय असणार आहे, सोल्यूट असणार आहे. सो आपण काय लिहिणार इथे 5 ग्रॅम वरती लिहिणार. का वरती लिहिलं, मास ऑफ सोल्यूट वरती लिहितो आपण. मास ऑफ सोल्यूट हा कधी पण कमीच असणार आहे. डिवायडेड बाय 100 ग्रॅम्स, याला मल्टिप्लाय बाय 100. सो आता आपण कॅन्सल करून घेऊ. ग्रॅम ग्रॅम कॅन्सल झाले, 100 आणि 100 पण कॅन्सल झाला. त्याच्यावरनं काय समजलं आपल्याला, आन्सर काय आलं 5% मध्ये आपलं आन्सर आहे, मास पर्सेंटेज. सो सिमिलरली आता आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे व्हॉल्यूम पर्सेंटेज. सो व्हॉट इज माय व्हॉल्यूम पर्सेंटेज. व्हॉल्यूम पर्सेंटेज सेम तसं त्याप्रमाणे असणार, फक्त आपण इथे मासच्या ऐवजी व्हॉल्यूम येणार. इट इज द ratio of volume of solute to the total volume of solution multiplied by 100. जसं आपण इथे मास कशामध्ये आपण एक्सप्रेस करू शकतो, किलोग्राम मध्ये, ग्रॅम्स मध्ये, मिलीग्रॅम्स मध्ये, अजून खूप युनिट आहेत. तसं आपण व्हॉल्यूम कशामध्ये एक्सप्रेस करणार, ml, लिटर, मीटर क्यूब, सेंटीमीटर क्यूब, एक्सेट्रा. असे खूप युनिट मध्ये आपण एक्सप्रेस करू शकतो. त्याचा फॉर्म्युला काय येईल बघा आता, व्हॉल्यूम पर्सेंटेज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मल्टीप्लाय बाय 100. आपण एक एक्झाम्पल घेऊया. इफ 20 ml of alcohol in 100 ml of solution. बघा मग 20 ml वरती येईल, divided by 100 ml multiplied by 100. Same, ml get cancel, 100 and 100 get cancel. आपल्याला काय भेटणार आहे, 20% मध्ये व्हॉल्यूम पर्सेंटेज आपल्याला भेटणार आहे. इझी आहे. आणि याच प्रकारे क्वेश्चन केले. थोडे फार किमती चेंज होतील. कधी कधी आपल्याला फक्त युनिट कन्वर्जन करावं लागेल. जसं ml लिटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा लिटरचं ml मध्ये. त्यानंतर बघायला गेलं तर ml मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करावं लागेल.
पण जनरली तसे एक्झाम्पल आपल्याला कॉम्पिटिव्ह एक्झाम मध्ये भेटतात. केमिस्ट्री लॅबमध्ये आपण मॅक्झिमम एम मध्येच काम करतो आणि ग्रॅम्समध्ये मिलीग्रॅम्समध्येच आपण काम करणार आहे. मोस्टली आपण किलोग्रॅम मध्ये काही काम करत नाही केमिस्ट्री लॅब्समध्ये तरी. पुढे आपण बघूया आता व्हॉल्यूम mass by volume percentage. तर बघा याच्यामध्ये काय आहे की आपण दोन्ही टर्म यूज करणार आहे, मास पण आणि व्हॉल्यूम पण. त्याच्यात याचं काय येईल, इट इज द रेशो ऑफ mass of solute to the volume of solution multiplied by 100. याचा फॉर्म्युला काय येईल बघा, याला सिम्बॉलिकली या पद्धतीने दाखवलं जातं. मास ऑफ सोल्यूट ऑन व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन into 100. For example, 10 grams of NaOH in 100 ml of solution. त्याचं काही 10/100 into 100. Get cancel, 100 get cancel, like 10 असा एक m/d काय येणार आहे, 10 येणार आहे. मॅक्झिमम वेळेस मास बाय व्हॉल्यूम विचारला जाऊ शकतो. अशा प्रकारे आपण आतापर्यंत शिकलो आहे. बाकी आपण जे हाय लेवलचे की जे आपण मॅक्झिमम केमिस्ट्री लॅबमध्ये करतो ते आपण बघूया. थँक्यू.